तर आज होती मकर संक्रांत आणि मला जायचे होते घरी. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी उठून फ्रेश झालो आणि गेलो महादेवाचे दर्शन करायला. दर्शन झालेच होते की नजर गेली त्या गरम गरम पोह्याकडे. मग काय घेतले पार्सल आणि आलो रूमला. पटकन काढले आणि गरम गरम होताच खाऊन घेतले. तर आज जायचे होते घरी, तर बॅग ही भरली होती. तसं तर बॅग मध्ये काही नव्हतं, पण सोबत घेतली होती. त्यानंतर धरला ऑटो आणि सरळ निघालो बस स्टँड कडे. मकर संक्रांत असल्यामुळे गर्दी पण खूपच होती, पण गाडीही लागत. अखेर खूप वेळ वाट बघून शेवटी बस लागली आणि मनालाही समाधान झाले. समोरच जागाही भेटली होती आणि निवांत झोप घेऊन पोहोचलोच गावी. पहिले तर पोहोचून फ्रेश झालो आणि डायरेक्ट जेवण करायला बस. आज मकर संक्रांत असल्यामुळे जेवणात बाजरीची भाकर आणि त्यावर तीळ टाकलेले होते आणि 12 मिसळाची भाजी सोबत होती आणि सोबतच तिळाचा लाडूही होता. थोडा वेळ आराम केला आणि मित्रांनाही भेटून आलो आणि त्यानंतर थोडा वेळ दुकानातही बसलो. 5 वाजले होते आणि वापस येण्याचाही टाइम होत होता. तर मग काय लगेचच केले जेवण आणि निघालो परत वापस. बस स्टँड वर थांबलो होतो, पण गाडी काही लागतच नव्हती. अखेर खूप वेळ वाट बघितली आणि त्यानंतर बस कशी तरी लागली. परभणीला पहिले उतरून ऑटो धरला आणि सरळ आलो रूम कडे. माझा तर आजचा दिवस प्रवासामध्येच गेला. तुमचा कसा गेला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि फॉलो करायला विसरू नका.